नमस्कार. जोशीज पाकखान्यात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण करणार आहोत माघी जयंती विशेष रवा नारळाचे गुलकंद लाडू. त्याकरिता 100 ग्राम तूप घेतले आहे. ते छान गरम झाल्यास पाव किलो रवा घेतला आहे. तो मंद आचेवर छान भाजून घेऊयात. 5 ते 10 मिनिटानंतर रवा लालसर झाल्यास इथं आपण 100 ते 125 ग्राम ओल्या नारळाचा चव घेणार आहोत. तोही मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटात आपला हे मिश्रण छान भाजून झाले आहे. आता आपण एक तारी पाकाची तयारी करूयात. इथं मी पाव किलो साखर घेतली आहे. या वाटीच्या सहाय्याने 2 वाट्या साखर व 1.5 वाटी पाणी असे प्रमाण घेतले आहे. ह्याचा आपण एक तारी पाक करून घेणार आहोत. पाकास उकळी आल्यास 2 चमचे दूध घालावे व मळी काढून घ्यावी. हा पाक मी मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं शिजवला आहे व एक तारी पाक तयार झाला आहे. यात आपण रोज सिरप घालणार आहोत. तुम्ही आवडत असल्यास गुलकंदही घालू शकता व रवा नारळाचे मिश्रण घालूया. छान ढवळून घेऊयात. 1 ते 2 तास हे छान मिश्रण मुरू देऊयात. हे पहा, आपले मिश्रण छान मुरले आहे व फुलले आहे. चमच्याच्या सहाय्याने छान ढवळून घेऊयात आणि लाडू वळून घेऊयात. तयार आहेत आपले सुमधुर चवीचे असे रवा नारळाचे गुलकंद लाडू. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. धन्यवाद.